जर आपण बघितलं तर या परिसरामध्ये पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे, पावसाचा जोर वाढलेला आहे आणि आपण बघू शकतो आतमध्ये जे लहान मुली महिला अडकलेले आहेत त्यांना अशा पद्धतीने काढलं जाते। दादा मी फक्त तुम्हाला थांबवतो, आतमध्ये अजून लोक अडकली आहेत अशी? खूप सारी लोक अडकली। मग अजून मदत कार्य पोहोचलेलं नाही, आमची लोक आतमध्ये भीती वाटते? लहान मुलं आहेत भरपूर सारी लहान मुलं आहेत आतमध्ये आहेत, भीती वाटते म्हणजे अक्षरशः जर ती पाण्यामध्ये उतरली तर ती बुडेल पाण्यामध्ये अशी परिस्थिती। ऍक्च्युली खूप पाणी आहे, लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे। आपली मंडळाची लोक सगळी प्रयत्न करतात सगळ्यांना बाहेर काढायचा। आता होडी पण आलेली आहे। एबीपी माझानी ही बातमी दाखवल्यानंतर आता इथं बचाव कार्य पोहोचलेलं आहे, अग्निशमक दल इथं बोटी घेऊन पोहोचलेलं आहे। अशी अवस्था आहे ज्या रस्त्यावर गाड्या चालायचे पात्र आता गुडघ्या म्हणजे अर्थात 5-5 फूट पाणी भरलेलं आहे, रस्सी धरल्याशिवाय पर्याय नाही एकमेकांना, एवढा पाण्याचा वेग आहे। आतमध्ये तुम्ही एकमेकांना मदत करताय, वाचवताय, काय परिस्थिती आत? आज खूप बेकार परिस्थिती चालू आहे। आज एवढं पाणी भरले, सगळे गाड्या पाण्यात गेलेत, धक्क्या मारून गाड्या काढतात बाहेर। म्हणजे अक्षरशः मी काही वेळापूर्वी तुम्हाला दाखवलं की त्या परिसरामध्ये लोकांना खायला प्यायला पाणी नाही, म्हणजे आतमध्ये पाणी सुद्धा प्यायला नाही अशी अवस्था आहे। एकमेकांना धरून बाहेर काढलं जातंय। आपण सुद्धा आतमध्ये जाऊन प्रयत्न करतोय दाखवण्याचा आणि अग्निशमक दलाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आपण सुद्धा इथं माहिती दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।